असं म्हणतात ना, इतिहासाबद्दल वाचणं सोपं असतं, पण त्याला अनुभवणं मात्र खरं भाग्य असतं. आणि याच इतिहासाला अनुभवायला आम्ही निघालो सह्याद्रीचा मुकुटमणी श्री प्रचितगडवर. सकाळी 5 वाजता बाईकने आम्ही निघालो शृंगारपूरकडे. तिथून साधारण 7:30च्या सुमारास आमचा ट्रेक सुरू झाला. हो, ट्रेक तर आधीही बरेच केलेत, पण यावेळीचा प्रवास वेगळाच होता. कारण यावेळी आम्ही गड सर करायला नाही, तर गड जपायला आलो होतो. रस्त्यातून वर पाहिलं आणि समोर उभा होता प्रचितगड. काही वेळानं आम्हाला ओढा लागला. तिथं थोडा वेळ थांबून आम्ही पुढे चालायला घेतलं. आम्ही टीमनं चढाई करत होतो. रस्ता अवघड होता, पण कोऑर्डिनेशन जबरदस्त. वॉकी टॉकीवरून सतत अपडेट्स चालूच होत्या. साधारण 40% चढाई केली की आम्ही पोचलो या पठाऱ्यावर, जिथून हा भन्नाट नजारा दिसतो. घनदाट जंगल, ओलसर हवा, स्लिपरी वाटा आणि सतत डोंगरांच्या प्रतिध्वनीत हरवलेले आमचे आवाज. प्रत्येक पाऊल नवा थ्रिल देत होतं. जिथे रस्ता जरा अवघड होता, तिथे रोपचा वापर करून हळूहळू पुढे सरकत होतो. साधारण 4 तासांच्या चढाईनंतर शेवटी आम्ही महादरवाजाजवळ पोहोचलो. तो क्षण, दमल्यानंतरची ही ती समाधानाची भावना, ती शब्दात सांगता येणार नाही. थोडं फ्रेश होऊन आम्ही लगेच कामाला सुरुवात केली. भवानी आईचं मंदिर आणि आजूबाजूचा परिसर सगळं आम्ही स्वच्छ केलं. मग गरमागरम खिचडीचं जेवण आणि पुन्हा जोमानं कामात झोकून दिलं. संध्याकाळी सर्वांनी एकत्र फ्रेश होऊन मंदिरात दिवे लावले आणि आम्ही आरती आणि गोंधळाचा आनंद घेतला. पहिल्यांदाच मशाल हातात घेतली होती. त्या ज्योतीनं फक्त गड नाही, मनही उजळलं. अनेकांनी आपल्या कला देखील सादर केल्या. रात्रीचं जेवण झाल्यावर त्या थंडगार वातावरणात शेकोटी भोवती बसून कविता, गप्पा यांचा आनंद घेतला. शेवटी टेंट उभारून गाढ झोप घेतली. थकव्याची ती झोप काही औरच होती. दुसऱ्या दिवशी पहाटे उठलो सूर्योदय पाहायला. धुक्यामुळे सूर्य काही दिसला नाही, पण आकाशाचा रंग जबरदस्त होता. हातात चहाचा कप आणि निसर्गाची शांतता. दिवसाची सुरुवात यापेक्षा सुंदर असूच शकत नाही. यानंतर आम्ही बुरुज आणि महादरवाजाचा भाग पूर्णपणे स्वच्छ केला. तिथून दिसणारा तो नजारा थकवा क्षणात नाहीसा करणारा होता. दुपारी जेवून गड उतरण्यास सुरुवात केली. उतरताना परत पावसाने हजेरी लावली. रस्ता स्लिपरी झाला, पण सगळ्यांनी एकमेकांना साथ देत गड सुरक्षितपणे उतरला. गड उतरल्यावर आम्ही कसबा येथे असलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाजवळ दीप प्रज्वलन केलं. हा अनुभव माझ्यासाठी एकदम खास होता. शरीर दमलं, पण मन मात्र भरून आलं. इतिहास फक्त पाहायचा नाही, तर तो जपायचा आणि जिवंत ठेवायचा, हा संदेश या मोहिमेने मला दिला. आणि ह्या सुंदर आयोजनासाठी संगमरत्न फाउंडेशनचं मनपूर्वक आभार. कारण त्यांच्यामुळेच आम्हाला इतिहासाला हात लावण्याची आणि तो जपण्याची संधी मिळाली. असेच गड, आपली संस्कृती आणि आपली ओळख जपली गेली पाहिजे, कारण हीच आहे आपली खरी शान. जय भवानी, जय शिवराय.